सुप्रभात मित्रांनो. चला तर आज आपण एक वेगळ्या ठिकाणी निघालेलो आहे. काल कर्नाटक राज्याचा आज आढावा घेऊन आपण आता गोवा शहर कशा पद्धतीने वसलेलं आहे आणि गोवा शहरातील लोकसंस्कृती काय आहे, विकास कसा होतोय आणि गोव्यामध्ये कशा पद्धतीने सिस्टीम्स आहेत ह्या पाहण्यासाठी आपण गोवा राज्य या ठिकाणी निघालेलो आहे. बघू शकता गोव्याला जाण्याच्या अगोदर आपल्या कोकणातील निसर्ग कशा पद्धतीने उन्हाळ्यानंतर दिसत आहे हे आपण बघू शकतो. गोवा राज्याच्या आधी आम्हाला एक वेगळी संकल्पना पाहावयास मिळाली. हे बघू शकता, बंधाऱ्यामध्ये पाणी घेऊन म्हणजे समुद्राचं बॅकवॉटर इथं घेऊन इथं मिठाची शेती केली जाते आणि ही मिठाची शेती आम्ही पाहिलेली आहे. आणि तिथून पुढं बघू शकता हे अंधारमय वातावरण हे गोव्यातील आहे. गोव्यातील ओल्ड गोवा आहे हा. आपली संस्कृती टिकवण्याचं काम हे शेतकरी करत आहेत आणि या शेतामध्ये देखील त्यांची छोटी छोटीशी घरं आहेत आणि ती एवढी सुंदर पद्धतीने सजवलेली आहे. त्याला लाईटिंग केलेलं आहे. हे चर्च बघू शकता कशा पद्धतीने सजवलेलं आहे. आणि आपण गोव्यामध्ये प्रवेश करत असताना ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहावयास मिळाल्या आणि मला मोह आवरला नाही हे शूटिंग घेण्याचा. गाडीमध्ये बसून देखील मी हे कॅप्चर केलेलं आहे. बघू शकता गोवा राज्यामध्ये आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी लोक कशा पद्धतीने प्रत्येक सोसायटीमध्ये लाईटिंग आहे. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी सण साजरा केला जातो तशाच पद्धतीने गोव्यामध्ये ख्रिसमस सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्यांची लोकसंस्कृती आणि लोककला ही टिकवली जाते. बघू शकता तुम्ही इथे खूप अंधारमय वातावरणामध्ये लाईटीचं पाहणं म्हणजे लाईट चमकणं हे खूप भारी वाटतं. आणि आम्ही बघत हे बघू शकता मंदिर कशा पद्धतीने पूर्ण सजवलेलं आहे. आणि गोव्यामध्ये आपण फायनली प्रवेश केलेला आहे. हे आहे ओल्ड गोवा. सुरुवातीला ओल्ड गोवा लागतं आणि ओल्ड गोव्यामध्ये बघा इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या सोसायटी आहेत हे पाहण्यास मिळाले. आता आम्ही फायनली आमचे एक मित्र आहे यांच्या घरी आम्ही आज आलेलो आहे. त्यांनी आम्हाला या क्रिसमसचं निमंत्रण दिलेलं आहे. ज्ञानेश्वर राऊत यांच्या आम्ही घरी आज आलेलो आहोत. तेथील तुळस बघू शकता आणि तेथील त्यांचे जे घर मालक आहेत त्यांच्या घरामध्ये क्रिसमसची देखावा बघू शकता कशा पद्धतीने केलेला आहे. सायकलीवर सांताक्लॉज बसलेले असा त्यांचा देखावा आहे. आणि सुरुवातीला घराच्या एंट्रीलाच त्यांनी आपल्याकडे कसं महाराष्ट्रामध्ये किल्ले बनवले जातात तसं यांच्या इथे क्रिसमसला सांताक्लॉज बसवले जातात आणि येशू ख्रिस्तांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी दाखवल्या जातात. कशा पद्धतीने येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला आहे, कशा पद्धतीने त्यांनी राहिलेले आहेत, प्रत्येक गोष्टीची आठवण काढत या ठिकाणी वेगवेगळ्या किल्ल्यांसारखंच त्यांचं एक देखावे असतात. आणि आम्ही आमच्या मित्राच्या घराभोवती ज्या सोसायटी आहेत तिथं आम्ही संध्याकाळी चालत ह्या आल्या पाहिलेल्या आहेत. आणि आमचे मित्र आहेत हे गोव्यामध्ये एक सिनियर इंजिनियर म्हणून काम करतात. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि गोवा राज्य दाखवण्याचं ते काम करतात आहे आम्हाला. तेथील संस्कृती काय आहे, ते कुठल्या गोष्टी कोणकोणत्या गोष्टी तिथे पाळल्या जातात, नियम कसे आहेत. आम्ही आता गोवा राज्य पाहण्यासाठी रात्रीचंच निघालेलो आहे. आता आम्ही डिनरला निघालेलो आहे तर थोडंसं फिरून जावं म्हणून ह्या भागातून आम्ही हा पणजी आहे. हे पणजी शहर आहे. या पणजी शहरामध्ये खूप सुंदर अशी घरांची सजावट केली जाते. बघू शकता प्रत्येक बंगलेला आकर्षक रोषणाई केलेली आहे आणि त्यांच्या संस्कृतीचं जतन कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्याला पाहायला मिळतं. बघू शकता नवनवीन हॉटेल्स असो, नवनवीन बंगले असो, खूप अशा सुंदर पद्धतीने असे लाईटिंग लावून सजवलेले आहेत. आणि बघू शकता गोवा राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातून खूप लोक दाखल झालेले आहेत हे क्रिसमस सण पाहण्यासाठी. आणि आम्ही देखील गोव्यामधील ही संस्कृती पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. इथे बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे. आमचे मित्र इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. त्यांनी खूप वेगवेगळ्या ठिकाणी DP
किंवा ट्रान्सफॉर्मर याची कामं करून घेतलेली आहे, ते देखील आम्ही आज इथं पाहिलेलं आहे. त्यांचं खूप मोठं काम आहे, खूप मोठं योगदान आहे गोवा शहरासाठी. आता या गोवा शहरामध्ये खूप गर्दी झालेली आहे आता क्रिसमसची, आणि खूप ट्रॅफिक आहे. अशा ट्रॅफिकमधून आम्ही मार्ग काढत काढत हे चर्च बघू शकता. झाडांना कशा पद्धतीने विद्युत रोषणाई केलेली आहे. या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीच्या योजना हे गोवा सरकार राबवत आहे. गोवा सरकारच्या नवनवीन योजनेंचा देखील आम्ही आढावा घेतलेला आहे. ज्ञानेश्वरने आम्हाला या शहरामधील असलेलं सरकार कशा पद्धतीने काम करतं आणि कशा पद्धतीने या ठिकाणी योजना राबवल्या जातात हे देखील आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत की या गोवा शहरामध्ये औद्योगिक केंद्र आहेत किंवा इलेक्ट्रिकल रिलेटेड बऱ्यापैकी कोणत्या गोष्टी आहे या ठिकाणी, कोणत्या योजना आहेत या ठिकाणी, किती युनिटपर्यंत फ्री आहे, किती युनिटप्रमाणे किती चार्जेस घेतले जातात, या शहरामध्ये असणारी अर्थव्यवस्था ही आम्हाला त्यांनी समजून सांगितलेली आहे. आणि समजून घेत असताना खूप वेगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या की या शहरामध्ये खूप छान गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. या शहरामध्ये हे बघा, आमच्या मित्रांनीच बसवलेला ट्रान्सफॉर्मर आहे. आणि आता आम्ही फायनली इथे पोचलेलो आहे गोवा शहरामध्ये, आणि आम्ही आता इथं डिनर करणार आहोत. बघू शकता हे हॉटेल खूप युनिक असं हॉटेल होतं हे, आणि ह्या हॉटेलची टेस्ट खरंच जबरदस्त. आम्ही प्रॉन्स ट्राय केलेले आहे या ठिकाणी, आणि आम्ही डिनर करून आता आम्ही निघालेलो आहे मिरामार ही खाडी आहे बघू शकता पणजीमधील. आणि आम्ही आता फायनली मिरामारला निघालो असताना आम्हाला हा एक समोर ब्रिज दिसत आहे. हा जो ब्रिज आहे अटल ब्रिज म्हणून याचं नामांकन केलेलं आहे, आणि खूप सुंदर असा ब्रिज या ठिकाणी बांधलेला आहे. त्यामुळं ट्रॅफिक नियंत्रण कशा पद्धतीने होतं हे आम्ही पाहिलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता हे पण एक मिठाची शेतीच आहे, आणि हा ब्रिज बघू शकता. हा ब्रिज हा अटल ब्रिज म्हणून या ठिकाणी याचं नामांकन केलेलं आहे. आणि या ब्रिजच्या खाली हे जे दिसत आहे हे पार्किंग आहे बघू शकता. खूप मोठं असं पार्किंग आहे. कोणत्याही बाहेरून आलेल्या प्रदेशातून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी हे खूप मोठं पार्किंग केलेलं आहे. आणि या शहराची खासियत अशी आहे की खूप चांगल्या सुविधा या ठिकाणी गोवा सरकारने प्रोव्हाइड केलेल्या आहे. हे टुरिझम केंद्र असल्यामुळे या ठिकाणी खूप हायलायटिंग गोष्टी आहेत. आपण बघू शकता मुंबई, दिल्ली या ठिकाणी कशा पद्धतीने हायलाईट आहेत, तशा पद्धतीने गोवा राज्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त हायलाईट्स केलेले आहेत. कारण की हे राज्य टुरिस्ट राज्य म्हणून ओळखलं जातं. आणि या ठिकाणी बघू शकता हे जे आहेत हे कसिनो आहेत, आणि या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी घडल्या जातात. हे पाण्यामध्ये जहाज आहेत. या जहाजामध्ये आतमध्ये खूप छान अशा पद्धतीने गोवा राज्याची नवीन खासियत दाखवली जाते. बिग डॅडी हा एक कसिनो आहे. या राज्यामध्ये लिकर या गोष्टीचा खूप जास्त प्रमाणात वापर केला जातो. आणि बिग डॅडीचं गेट बघू शकता, एंट्रन्स बघू शकता तुम्ही. हे एंट्रन्स गेट आहे, आणि या ठिकाणी सर्वात जास्त गर्दी केली जाते. वेगवेगळ्या प्रदेशातून या ठिकाणी लोक या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. आणि आम्ही हे पाहून पुढे गेलेलो आहोत. येथील सर्व ब्रँड किंवा मॉल्स, इथे असणारे ज्या घरांच्या रचना आहे, पोर्तुगीजकालीन रचना आहेत या घरांच्या. खूप वेगवेगळे प्रकार आम्हाला पाहायला मिळाले. फॅब्रिकेशन कशा पद्धतीने घरांना केलं जातं, या घरांना कशा पद्धतीने रंगरंगोटी केली जाते. ह्या घरात प्रत्येक माणूस आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीचा खूप बारीक पद्धतीने विचार केला जातो. हे बघू शकता तुम्ही शिफ्ट कसा आहे. चला आता आपण मिरामार रोड वरून निघालेलो आहे, आणि हा मिरामार रोड बघू शकता रात्रीच्या वेळी त्या कसं नयनरम्य दृश्य या ठिकाणी दिसतं आहे. मुंबईला आल्यासारखा फील या ठिकाणी आला. आपल्या मुंबईमधील गेट ऑफ इंडिया 2, मरीन ड्राईव्ह जो एरिया आहे
तो कशा पद्धतीने आहे तशाच पद्धतीने हा रोड देखील आहे असं वाटत होतं आम्हाला. गोवा राज्य बघत असताना आम्हाला हे जे आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला परळीकर साहेबांबद्दल थोडं सांगितलं. खूप साधी आणि सर्वसामान्य कुटुंबात राहणारी ही व्यक्ती यांनी गोवा शहरातील कशा पद्धतीने प्रगती केलेली आहे आणि कोणकोणत्या बारीक सारीक गोष्टींचा देखील त्यांनी विचार केलेला आहे हे आम्हाला त्यांनी समजावून सांगितलं. परळीकर साहेबांचं खूप मोठं योगदान आहे गोवा शहर विकसित करण्यामागे आणि परळीकर साहेबांनी कोणकोणत्या योजना या ठिकाणी राबवून घेतल्या हे देखील त्यांनी आम्हाला सांगितलं. तर आपण बघूया गोवा राज्याची ही जी परिस्थिती आहे त्याला अशा एका महान व्यक्तींचा देखील हात आहे. आज ते आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचं नाव या ठिकाणी आपण काढत आहोत. हे खूप ऐकून आम्हाला भारी वाटलं, कारण की कोणत्याही चांगल्या कामाची प्रशंसा करणं हे आपल्या माणूस धर्मामध्ये आहे. म्हणून कोणतंही चांगलं काम कोणी केलं तर नेहमीच त्याची प्रशंसा करावी असं मला तर वाटतं. आणि परळीकर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने या शहराचा विकास केला. त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या वेगवेगळ्या योजनांची आम्ही माहिती किंवा आढावा या ठिकाणी घेतला. आणि आढावा घेत असताना आम्ही या शहरामध्ये प्रत्येक बारीक बारीक गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहे या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता नवनवीन ब्रँड, खूप भारी भारी ब्रँड या ठिकाणी आहेत. आम्ही खूप सारी शॉपिंग या ठिकाणी केलेली आहे. आमच्या मित्रांनी प्रत्येक गोष्ट ही या प्रदेशामध्ये किंवा या गोवा शहरामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आम्हाला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये या ठिकाणी खूप नवनवीन चवी चाखण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कुठं कोणत्या चांगल्या गोष्टी मिळतात हे यांना माहीत असल्यामुळं आम्हाला गोवा शहर फिरताना खूप सोपं गेलं. आम्ही पहिल्यांदाच एक नवीन दुनियेमध्ये आल्यासारखं आम्हाला फील झाला. तर आता चला आपण एका नवीन दुनियेत जात आहोत. या ठिकाणी क्रिसमस संस्कृती, क्रिसमस हा जो सण आहे हा सण कशा पद्धतीने गोवा शहर साजरं करत आहेत हे आपण पाहायला आलो. बघू शकता विद्युत रोषणाई, प्रत्येक माणूस, प्रत्येक गोव्यातील माणूस या रस्त्यावर उतरलेला आहे आणि या ठिकाणी त्यांच्या समाज मंदिरासाठी दर्शन घेण्यासाठी प्रत्येक भागातील लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत. बघू शकता हे चर्च आहे मिरामार रोड या ठिकाणवरील. एवढी गर्दी होती या ठिकाणी आणि हे चर्च पाहताना आम्हाला खूप भारी वाटलं. खूप वेगळं असं काहीतरी पाहायला मिळालं आणि आम्ही हे चर्च बघून आता पुढे निघालेलो आहोत. गोवा शहरामध्ये रस्त्यांचं नियोजन एवढं सुंदर आहे. या ठिकाणी खूप वेगवेगळ्या गोष्टींचं शूटिंग झालेलं आहे या चर्चपाशी. आणि हा रोड बघू शकता. सिंगम तुम्ही पिक्चर जर बघितला असेल तर या सिंगम पिक्चरचं चित्रीकरण या गोव्या शहरामध्ये सर्वात जास्त झालेलं आहे. आणि या ठिकाणी त्याने देखील आम्हाला कोणत्या कोणत्या पॉईंटवर कोणत्या कोणत्या फिल्मचं शूटिंग झालेलं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. गोवा शहराची एक वेगळी खासियत आम्हाला पाहायला मिळालेली आहे. आणि गोवा शहर पाहत असताना आम्हाला तेथील चित्रपट चित्रीकरणामध्ये कशा पद्धतीने गोवा राज्य हे अग्रगणी आहे हे आम्हाला पाहावयास मिळालं. आणि तुम्ही बघू शकता आम्ही अटल ब्रिज यावरून प्रवास करत आहोत. आणि अटल ब्रिज हा एवढा मोठा ब्रिज या ठिकाणी बांधलेला आहे आणि तिथे केलेलं हे मोनो सस्पेन्शन तुम्ही बघू शकता. आणि यावरील लाईटिंग कशा पद्धतीने आहे आणि ही लाईटिंग बघत असताना येथून कसिनो कशा पद्धतीने दिसत आहेत. गोवा राज्यामध्ये कसिनोचा व्यवसाय खूप मोठा होतो आणि हे फक्त पाण्यामध्येच केलं जाऊ शकतं, जमिनीवर नाही असं त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही बघू शकता वरून कशा पद्धतीने हे दृश्य दिसत आहे आणि या लाईटिंगचे कलर्स कशा पद्धतीने, इल्युमिनेशन्स कशा पद्धतीने चेंजेस आहेत. आणि येथील कारंजा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे. गोवा राज्य सुशोभी करण्यासाठी खूप गोवा राज्याचं योगदान आहे. आणि प्रत्येक रस्त्यावर या ठिकाणी लाईटिंग केलेलं आहे.
गोवा राज्यामध्ये ह्या ज्या गोष्टी करण्यामागं आमचे मित्र ज्ञानेश्वर यांचा देखील हात आहे. आपण त्यांना हे श्रेय दिलंच पाहिजे, कारण की त्यांनी या ठिकाणी खूप साऱ्या इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर किंवा इलेक्ट्रिकल डीपी इन्स्टॉलेशन याची कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांचं देखील आभार मानतो आम्ही. आणि त्यांनी आम्हाला गोवा शहर एवढं छान पद्धतीने दाखवलं. खूप साऱ्या गोष्टी 5 वर्ष ते या ठिकाणी राहिलेले आहेत, वास्तव्यास आहेत. आणि या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची माहिती आहे त्यांना. आणि खूप वेगवेगळे बारीक सारीक गोष्टी देखील आम्हाला त्यांनी दाखवलेल्या आहेत तिथल्या. आणि येथील खाद्यसंस्कृती देखील कशी आहे, इथं कोणत्या ठिकाणी कोणतं हॉटेल चांगलं आहे, कोणत्या हॉटेलमध्ये कोणती पदार्थ चांगला आहे, हे देखील त्यांनी आम्हाला दाखवलेलं आहे. आणि आम्ही आता फायनली कलांगूट बीच या ठिकाणी आलेलो आहे. कलांगूट बीचला बघू शकता कशा पद्धतीने सर्व व्यापारी वर्गांनी आपल्या आपल्या दुकानांना विद्युत रोषणाई केलेली आहे. आणि चला तर आपण फायनली बीचवर पोचलेलो आहे. खूप भारी असं वातावरण आहे. आणि आता क्रिसमसला संध्याकाळचे 12 वाजायला फक्त 15 मिनटं राहिलेले आहे. आणि या ठिकाणी क्रिसमस सण खूप छान पद्धतीने साजरा केला जातो. सर्व लोक इथं विद्युत रोषणाई केलेली आहे बघू शकता. आणि इथे फटांगडे वाजून क्रिसमस साजरा केला जातो. खूप लोक हाच क्षण पाहण्यासाठी येथे येत असतात. आणि आमचे सगळे मित्रमंडळी आम्ही सर्व निघालेलो आहे गोवा बीचवर. हा गोव्यातील सर्वात सुप्रसिद्ध कलांगूट बीच आहे. आणि या बीचवर बघू शकता केवढी गर्दी आहे. खूप नवनवीन बीच आहेत इथं बघू शकता डान्स फ्लोअर्स कसे तयार केलेले आहेत. आणि या डान्सवर मनमुराद नाचण्याचा अनुभव आम्ही घेऊन फायनली आम्ही क्रिसमस सण खूप छान पद्धतीने साजरा केलेला आहे. आणि समुद्राचं हे नयनरम्य रूप बघू शकता रात्रीच्या वेळी कसे आहे. आणि इथून पुढच्या लॉगमध्ये खूप सारी नवीन माहिती गोव्याबद्दल आम्ही देणार आहोत. तर तुम्ही हा लॉग आमचा कंटिन्यू करा. नेक्स्ट लॉग नक्की बघा. आणि गोवा राज्याबद्दल एक वेगळी माहिती घेऊन आम्ही येणार आहोत. आणि बघू शकता समुद्राच्या लाटा, ह्या निसर्गामधील लाटा आपल्या गोवा शहरातील सर्व क्रिसमस बांधवांना किंवा ख्रिश्चन बांधवांना कशा पद्धतीने शुभेच्छा देत आहेत आणि कशा पद्धतीने गोव्याच्या किनारी येत आहेत. बाय बाय, गुड बाय.